भाजप रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आलेला आहे आणि आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विनायक, रुशाली, आपण जर पाहिलं तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी जी आहे ती मंत्रिपदासाठी लागली आहे आणि त्यामुळे आता नव्यानं भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरू असताना रवींद्र चव्हाण जे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यांना कुठेतरी मंत्रिपदावर न घेता पक्षाची जबाबदारी जी आहे ती देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आपण जर पाहिलं तर कोकण, पालघर या संपूर्ण परिसरामध्ये रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश जे आहे ते भाजपला मिळवून दिलं होतं। चांगला नेतृत्व गुण जे आहेत त्यांच्यात आहेत, कसब आहे, शांत स्वभावाचे ते आहेत आणि त्यामुळे पक्षाला पुढील काळात 29 पर्यंत 100% भाजपला जिंकून आणण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावरती पक्षाची धुरा देण्याचा निर्णय जो आहे तो झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। भाजप रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। नवी जबाबदारी ही रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे।